नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव गाडगे सर तुमचं यशाचा राजमार्ग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। थोडीशी भावनिक बातमी आहे। आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस यशाचा राजमार्ग तर्फे अपडेट बातम्या देतोय, परंतु आज थोडीशी मनाला भावनिक अशी आणि जे खरं प्रामाणिकपणे अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना कुठे थोडंसं खचून जाण्यासारखं या बातमीनं वाटेल, पण तरी पण आपण याच्यावरती सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। नेमकं झालंय काय आपण बघूया। आम्ही आमच्याकडे ज्या बातम्या यश राजमार्गकडे ज्या बातम्या आल्या किंवा आमच्याकडे जी काही माहिती मिळाली त्याच्या आधारावरती आम्ही हा व्हिडिओ बनवतोय। जर तुमच्याकडे अशा प्रकारची काही अपडेट असेल किंवा काही तुमच्याकडे असं म्हणजे तुम्हाला आता आजूबाजूची परिस्थिती बघता वातावरण थोडं राजकीय वातावरण आहे, त्यामध्ये परीक्षा पुढे म्हणजे त्याचा जो निकाल आहे तो ढकलत पुढे आला, त्यामध्ये नॉर्मलायझिंग झाला, इकडे वनरक्षकची सुरू होती परीक्षा त्याचा रिझल्ट पेंडिंग होता, इकडे आपला तलाठी भरती चालू होते, हे दोन्ही सोबत थोडासा विचार जर केला तर या नॉर्मलायझिंगच्या प्रोसिजरमध्ये आपला जो परीक्षेचा जो पेपर आहे साधारणपणे 200 मार्क आहे। काही विद्यार्थ्यांना 214, काही विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क आहेत, असे 4-5 विद्यार्थ्यांची माहिती आमच्याकडे मिळालेली आहे। अजून अपडेट येतात, काही विद्यार्थी आम्हाला माहिती पाठवतायत, तर तुम्ही थोडासा विचार केला, जो विद्यार्थीकडे 200 पेक्षा जास्त मार्क मिळवतोय तलाठी भरतीचं नॉर्मलायझिंग होऊन, त्याच विद्यार्थ्याला इकडे वनरक्षक मध्ये अगदी काठावर पास आहे, 54 मार्क आहेत, अशी एकानेच ही काही केस चुकून एखादं होऊ शकतं, परंतु असं एकाच्या 2च्या 3, 4, 5 केसेस तर तशा प्रकारचं जर आता ह्याच्यावरती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी आमच्याकडे माहिती येते ती मी मांडतो या ठिकाणी, परंतु आपण जर राजकीय वातावरण थोडंसं बघितलं तर काही नेत्यांनी सुद्धा, विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा थोडंसं ह्याच्यावरती बोलणं केलंय की बाबा तुम्ही ह्या परीक्षेमध्ये थोडासा नक्कीच काहीतरी सावळा बाजार या ठिकाणी झालेला आहे, काहीतरी गैरप्रकार यामध्ये 100% झालेला आहे, असं तुम्ही आता बातम्यांमध्ये सगळीकडे इकडे तिकडे बघताय। आणि यातून नेमका जे खरा जो न्याय आहे तो मिळाला पाहिजे। मग त्यामध्ये जे सत्तेमध्ये असणारे काही पक्ष आहेत, तिथले जे काही वक्ते आहेत, काही नेते आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही जर गैरव्यवहार असा झाला असेल, काही गैरप्रकार झाला असेल तर त्याचे पुरावे आम्हाला द्या, त्या पुराव्याच्या आधारे आपण ती परीक्षा रद्द करून टाकू। पण हे सुद्धा पुढे टेन्शन देणारं काम आहे। म्हणजे भविष्यामध्ये मला सांगा 12 लाखाच्या आसपास सगळे फॉर्म आले, प्रत्येक विद्यार्थ्याने फी भरली आणि ही ज्या विद्यार्थ्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये 100% यश मिळणार आहे अशा हमीचे सुद्धा विद्यार्थी आहेत की जेणेकरून प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांना काहीतरी सक्सेस मिळणार आहे, काहीतरी यश मिळणार आहे। अशा विद्यार्थ्यांचं थोडंसं मन खचून जाण्यासारखं आहे या ठिकाणी, कारण का जर त्यांचा जो विचार झाला त्यातून जर परीक्षा रद्द वगैरे झाली तर ह्या विद्यार्थ्यांचा म्हणजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। मग आता ह्यातून करायचं काय, नेमकं साध्य काय होणार आहे, तर हे अशा बातम्या आहेत। आणि त्यातून जर परीक्षा रद्द झाली आणि त्या पुरावे वगैरे सापडले किंवा हा विद्यार्थ्याला 200 जास्त मार्क मिळतात नॉर्मलायझिंग होऊन, शिकडे नापास झालेला आहे किंवा काही ना कमी मार्क आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अडचण तुमच्याकडे अशी काही माहिती असेल किंवा एखाद्या इकडे कमी मार्क आहे तिकडे जास्त मार्क आहेत तर तुम्ही आम्हाला ते अपडेट आणखी पाठवा, जेणेकरून तुम्हाला ते पुढे आम्ही आणखी पुढे मांडूया। आमचा इथे नंबर तुम्हाला दिलेला दिसतोय यशाचा राजमार्ग, ती खाली नंबर तुम्हाला दिलेला, स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास तुम्ही, तर तुमच्याकडे काय अशी माहिती असेल किंवा जेणेकरून बाबा तुम्हाला काय दिसलं तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणीमध्ये कोण की त्याला मार्क इथे एवढे ते एवढे, ते आमच्याकडे पाठवा, आम्ही पुढे ते मांडण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून योग्य तो निर्णय ह्याच्यावरती व्हायला पाहिजे, असं पण आमचं यश राजमार्गातर्फे तुम्हाला म्हणजे आमच्यातर्फे आम्ही सांगू शकतो की खरं तर ज्या विद्यार्थ्याला जो खरे मार्क अभ्यास करणारा विद्यार्थी त्याला खरी मार्क आहेत त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे। मग आता मार्क तर पडतायत जास्त, पण नेमकी पडली कशी याची चौकशी होणार, त्यातून रिझल्ट पेंडिंगला पडणार आणि जर तसं काय चुकीचं झालं तर आणखी कॅन्सल पण होऊ शकते। पण ह्यावरती आत्ताच आणखी अपडेट आम्ही सुद्धा न बोलता तुमच्याकडे काय असेल तर हा जो व्हिडिओ आहे थोडासा जास्त शेअर करा, जेणेकरून कुठल्या विद्यार्थ्याकडे जर काय अशी माहिती असेल तर तुम्ही आमच्याकडे ह्या नंबरवर तुम्ही फॉरवर्ड करू शकता किंवा पाठवू शकता, जेणेकरून आम्हाला तेवढे शेअर घेता येईल किंवा पुढे काहीतरी सांगता येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये चढ उतार हे येत असतात, रिझल्ट पेंडिंग पुढे मागे होत असतात, परंतु तुम्ही केलेला अभ्यास हे कधीही वाया जात नाही। आधी भविष्यामध्ये भरपूर जागा येणार आहेत, तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही सुरू ठेवा, कुठं ना कुठं तुम्हाला ईश्वर त्याचं फळ देत असतो, लक्षात घ्या। जरी चढ उतार आले कमी झालं, रिझल्ट पेंडिंग इकडे तिकडे झालं तर ह्या गोष्टी होत असतात। तुमचा अभ्यास हा तुम्हाला जीवनभर एक सक्सेस मिळवून देण्याच्या दिशेनं अभ्यास असतो, म्हणून तुम्ही नेहमी काय करा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून अभ्यास सुरूच राहू द्या। भविष्यामध्ये आणखी संधी येत असतात। तुम्हाला आमच्या यशाच्या राजमार्गातून खूप खूप शुभेच्छा। तुमच्याकडे जी काही माहिती आहे ती आम्हाला नक्की शेअर करा। आज या ठिकाणी थांबूया, परत भेटूया नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। थँक्यू।